येऊरमध्ये जमिनी हडपणारी टोळीच असून गरिबांना धाक दाखवून जमीन हडप केल्या जात आहेत। यामध्ये शासकीय अधिकारीही गुंतल्याचा आरोप आमदार संजय कैकर यांनी गुजरातच्या धर्तीवरती जमीन संरक्षणाचा कायदा आणण्याची मागणी अधिवेशनात केली आहे। पावसाळी अधिवेशनात प्रस्ताव क्रमांक 293 वर चर्चा करताना आमदार संजय कैकर यांनी ठाणे शहरामध्ये होत असलेली अनधिकृत बांधकामे, जमीन बळकावणे, शासनाचा महसूल बुडवणे, फसवणूक करणे इत्यादी मुद्दे मांडत गुजरातच्या धर्तीवरती जमीन संरक्षणाचा कठोर कायदा आणण्याची मागणी केली आहे। येऊरमध्ये जमिनी हडपणारी टोळीच असून यामध्ये शासकीय अधिकारी सुद्धा गुंतल्याचा आरोप त्यांनी केलाय। शासकीय भूखंडावरती अनधिकृत बांधकामे होत असून सहाय्यक आयुक्त सुद्धा त्याला पाठीशी घालत असल्याचं चित्र दिसत आहे। या अधिकाऱ्यांवरतीच धाक निर्माण करण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केळकर यांनी केली आहे। माढा प्राधिकरणाला हस्तांतरित कराव्या लागणाऱ्या 31 सदनिका दर्शन सागर डेव्हलपरने विकून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली। याबाबत कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून कारवाई मात्र शून्य आहे। या प्रकरणी कडक कारवाईचे निर्देश देण्याची मागणी आमदार संजय कैकर यांनी केलेली आहे। ठाण्यामध्ये एका विकासकाने कोणत्याही सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय शासकीय भूखंडावरती एसआरए प्रकल्प सुरू केला असून 32 माळ्यांची इमारत उभारत आहे। यासाठी त्याने बेकायदेशीरपणे 10,040 ब्रास मातीचे उत्खनन केले असून शासनाचा 10 कोटींचा महसूल बुडवला आहे। तहसीलदारांनी त्याला नोटीसही बजावली असून हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे। महसूल मंत्र्यांनी तात्काळ आदेश देऊन हा महसूल वसूल करावा अशी मागणी केळकर यांनी केली आहे। अध्यक्ष महोदय, ठीक आहे। या 293च्या प्रस्तावावर काही मुद्दे मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये लँड ग्रॅबिंगच्या संबंधामध्ये देखील उल्लेख आलेला आहे। जमीन हडप करणं, दडपशाही करणं। तर या निमित्ताने मी शासनाला सूचना करेन, विनंती करेन की गुजरातच्या धर्तीवर गुजरातने जसं गुजरात लँड ग्रॅबिंग प्रोहिबिशन ॲक्ट 2020 साली आणला, 2022 साली त्यांनी तो अमेंड केला आणि अशा प्रकारचा कायदा आणण्याची आपल्या राज्यामध्ये देखील आपल्या या सगळ्या भागामध्ये गरज आहे अध्यक्ष महोदय। कारण की अनेक प्रकारे लँड ग्रॅबिंग चालू आहे, जो निराधार आहे, जो दुर्बल आहे, परंतु त्याची जमीन आहे त्याला धाक दपटशा दाखवून अशा प्रकारचं जमीन बळकावण्याचं काम जे आहे ते चालू आहे। आणि विशेष करून मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये प्रत्येक स्क्वेअर फूटच्या मागे म्हणजे जमिनीच्या भोवतीच सगळी गुन्हेगारी आहे की काय, आणि जमिनीच्या भोवती निरनिराळ्या पद्धतीची युद्ध चालू आहेत, मारामाऱ्या चालू आहेत। आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा मी याच्यामध्ये सुचवीन की लँड ग्रॅबिंगच्या संबंधामधला प्रोहिबिशन करणारा जर कायदा या ठिकाणी आणता आला तर निश्चितपणे त्याचा उपयोग होईल। लँड ग्रॅबिंग मीन्स एव्हरी ॲक्टिव्हिटी ऑफ लँड ग्रॅबर टू ऑक्युपाय ऑर अटेम्प्ट टू ऑक्युपाय with or without the use of force, threat, intimidation and deceit, and land whether belonging government, public sector undertaking, local authority, religious or charitable institution or any other private person over which they have no ownership, title or physical possession without any lawful entitlement and with a view of illegally taking possession of such land, of creating illegal tenancies, अशा प्रकारचं ज्या ठिकाणी चालतं तर त्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने निश्चितपणे अशा प्रकारचा जर लँड ग्रॅबिंग प्रोहिबिशन ॲक्ट जर आपण या ठिकाणी आणला तर त्याचा उपयोग येईल अध्यक्ष महोदय। याच्यामध्ये येऊरच्या संबंधामध्ये देखील उल्लेख झालेला आहे। येऊरमध्ये देखील अशा काही टोळ्या आहेत की त्या जमीन हडप करण्याचाच धंदा करतात आणि त्याच्यामध्ये शासकीय देखील काही अधिकारी त्याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि ते धाक दपटशा दाखवून कुठल्याही प्रकारची कुठलीही तक्रार न घेता त्या ठिकाणी जमिनी हडप करण्याचं काम जे आहे ते करतायत आणि मग ते मोठ्या किमतीने विकणं असेल किंवा बाकीचं असेल। आणि त्यामुळे अशा प्रकारचा ॲक्टच्या माध्यमातून निश्चितपणे त्याचा उपयोग होईल अध्यक्ष महोदय। याच्यामध्ये अनधिकृत संबंधातला शासकीय भूखंडावरचा अनधिकृत बांधकामाचा देखील या प्रस्तावामध्ये अध्यक्ष महोदय उल्लेख आहे। आणि अनधिकृत बांधकामाचं तर वेळोवेळी लोकप्रतिनिधी आमच्या सकट सगळे अनेक वेळेला निदर्शनास आणून देखील त्याच्यावर कारवाई होत नाही। आव्हाडसाहेब तर नेहमीच नाही, तुम्ही तुमच्या प्रस्तावामध्ये नेहमीच घेता। अनधिकृत बांधकामाच्या संबंधामध्ये देखील अध्यक्ष महोदय
जो अनधिकृत बांधकाम करेल, आता तर सहाय्यक आयुक्त आणि यांचं काही कामच उरलेलं नाही, ते काही करू शकत नाहीत, तर त्याच्यावर देखील असा काही आपल्याला धाक बसवण्याकरता त्याला देखील MPID असेल, अजून काही कडक उपाययोजना असेल ती करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याकडे सगळं आधुनिक आधुनिक आपल्याकडे टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनी बघून देखील ते करत नाहीत. तर या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्यांच्यावर कायद्याने कारवाई करा.